हॅलो एव्हरीवन, शेअर मार्केट बेसिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर आज मी आपणास एक बाईंग आणि एक सेलिंग पॅटर्न सांगणार आहे। त्यापूर्वी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आपल्याला जे काही प्रॉब्लेम असतील ते आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता। त्याचे आन्सर मी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच देईल। तर मी आज आपल्याला हॅमर याबद्दल सांगत आहे। हा जो आहे तो हॅमर आहे आणि हा जो आहे तो इन्व्हर्टेड हॅमर आहे। असा हॅमर जर बॉटमला बनला असेल तर तिथून अप ट्रेंड चालू होतो व हा जो हॅमर आहे तो इन्व्हर्टेड हॅमर आहे। हा जर टॉपला बनला असेल तर तिथून सेलिंग पॅटर्न चालू होतो। तर हॅमर आणि इन्व्हर्टेड हॅमर हे जर आपण बॉटम आणि सपोर्ट ह्याला जर बरोबर चेक केले आणि तिथून जर शेअर बाय किंवा सेल केला तर आपल्याला प्रॉफिट हा नक्कीच होतो। हा जो पॅटर्न आहे तो 99% वर्क करतोच। तर आता मी हे आपल्याला प्रॅक्टिकली दाखवत आहे। ओके, आपल्याला पाहायचं आहे हा जो आहे तो इन्व्हर्टेड हॅमर। सुरुवातीला आपण हा हॅमर बघूयात। हा हॅमर आहे तो कुठे बॉटमला बनला आहे का। जर कुठे बॉटमला बनला असेल तर तिथून अप ट्रेंड चालू झाला आहे का। तर मी सध्या टाटा पॉवर हा जो शेअर आहे तो ओपन केलेला आहे। तर आता मला पाहायचं आहे असा हॅमर, हा जो खालचा हॅमर आहे हा एकदम बॉटमला बनला आहे का। तर हे पहा, आपण इथे पाहू शकता, इथे हॅमर बनलेला आहे। मी आपल्याला झूम करून दाखवते। इथे पाहू शकता आपण, इथे हॅमर बनलेला आहे। हा पहा हॅमर, हा हॅमर बनलेला आहे। इथून बघू शकता आपण, हा हॅमर बनल्यानंतर इथून अप ट्रेंड सुरू झालेला आहे। हे पहा, आपण जर इथे शेअर एखादा बाय केला 415 तर तो दुसऱ्या दिवशी एवढा अप ट्रेंड झालेला आहे त्याचा। दुसऱ्या दिवशी त्याने 443 रुपये हाय केलेला आहे, 443 रुपीज। तिथेच आपल्याला प्रॉफिट हा भेटून जातो। तसंच आपल्याला पाहायचं आहे हा जो सेकंड आहे हा इन्व्हर्टेड हॅमर आहे, हा टॉपला बनला आहे का। हा जर टॉपला बनला असेल तर तिथून सेलिंग पॅटर्न सुरू होतो। तर मी तेही प्रॅक्टिकली दाखवत आहे। हे पहा, इथे हा बरोबर इन्व्हर्टेड हॅमर बनलेला आहे। हा एक बनलेला आहे, इथे सेकंड, हे दोन बनलेले आहेत। हा पॅटर्न जो आहे हा सेलिंगचा पॅटर्न, हे पहा इथे बनलेला आहे। आणि इथून थोडासा शेअर वरती गेला आहे, पण तिथून इथपर्यंत नंतर गेला आहे, तो खाली आलेला आहे। नंतर त्यांनी नॉर्मल अप ट्रेंड दिलेला आहे, परंतु त्या दोन्ही रेड कॅन्डल आहेत। आणि तिथून नंतर तो इथपर्यंत त्याने डाऊन ट्रेंडच केलेला आहे। हे पहा, इथून डाऊन ट्रेंडला सुरुवात झाली, तो इथपर्यंत त्यांनी डाऊन ट्रेंड केला। हे पहा, इथपर्यंत डाऊन ट्रेड केलेला आहे त्यांनी, हा इथपर्यंत। तर आपल्याला जो शेअर आहे तो जर असाही कुठे बॉटमला हॅमर भेटला तर बाय करायचा आहे। आणि जर कुठे इन्व्हर्टेड हॅमर हा टॉपला भेटत असेल, हा पहा हा इन्व्हर्टेड हॅमर आहे, असा जर कुठे टॉपला भेटत असेल तर सेल करायचा आहे। तर शेअर कुठे बाय आणि कुठे सेल करायचं याची माहिती मी आपल्याला देत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।